नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दुरुटेक चॅनलला. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ज्या निकालाचे 10वीच्या निकालाचे विद्यार्थी वर्ग वाट पाहत होता तो निकाल आज डिक्लेअर होणार आहे 1 वाजता. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या काही वर्षापासून 10वी आणि 12वीचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्याची आपली परंपरा यंदा सुद्धा कायम ठेवलेली आहे. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 12वीचा निकाल नुकताच 2 मे रोजी जाहीर झाला आणि आज 10वीचा निकाल म्हणजे 8 मे रोजी सुद्धा जाहीर होत आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया जी असते, प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक वर्षाची सुरुवात ती वेळेवर व्हायला मदत होत असते. मित्रांनो, आज 10वी ही विद्यार्थ्याचा शैक्षणिक जीवनातला पहिला महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे आज निकालासाठी सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असते. तरी आज 1 वाजता विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी भरघोस मार्कांनी पास व्हावं आणि पुढील आपल्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात जी पहिली स्टेप राहते ती सुरू करावी. मित्रांनो, आपल्याला 10वीचा निकाल पाहण्यासाठी समोर आपल्या स्क्रीनवर ज्या वेबसाईट दिसत आहेत त्याच्यावर जाऊन निकाल पाहता येईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ज्या लिंक दिलेल्या आहेत त्यांच्यावर डायरेक्ट क्लिक करून आपल्याला शासनाच्या वेबसाईटवर जाता येईल. मित्रांनो, शासनाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला रिझल्ट पाहण्यासाठी आपलं महत्त्वाचं म्हणजे आपला एक्झामिनेशन सीट नंबर आपल्याकडे रेडी ठेवावा लागेल व आपल्या आईचे नाव. एक्झामिनेशन सीट नंबर टाकल्यानंतर ज्या साईट तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईट समोर दिसत आहेत त्यांच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला SSC एक्झामिनेशन मार्च 2026 रिझल्ट हे निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपला सीट नंबर एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या आईचं अक्षराची पहिली 3 अक्षर ही कॅपिटल स्वरूपात आपल्याला एंटर करायची आहेत. त्याच्यानंतर आपण आपला रिझल्ट पाहू शकतो. आपला रिझल्ट पाहिल्यानंतर मित्रांनो, यश अपयश ही काही निकालाची सुरुवात नसते. मित्रांनो, आज जीवनात प्रॅक्टिकली जीवन जो जगतो त्यालाच जीवनामध्ये सक्सेस होता येतं. त्याच्यामुळे निकाल काही लागो, परंतु आपली जी उमेद आहे ती खस्ता कामा नये. त्याच्यामुळे 10वीचा निकाल लागल्यानंतर पास किंवा नापास कोणताही रिझल्ट लागो, विद्यार्थ्यांनी न खचता पुढील शैक्षणिक जीवनाची सुरुवात चांगल्या विचारांनी आणि चांगल्या ध्येय धोरणाने करावी. त्यामुळे जे पास होतील त्यांना तर शुभेच्छा आहेत, परंतु जे नापास होतील त्यांना सुद्धा शुभेच्छा आहेत की तुम्हाला एकदम कमी वयामध्ये अपयश काय असतं हे लक्षात येतं. याच्यानंतर आपण जे यश आपल्या पदरात पाडून घेतो त्या यशाची किंमत खूपच वेगळी राहते. त्याच्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याने निराश न होता परत आपण पेपर देऊन पास होऊ शकतो. परंतु फक्त निकाल म्हणजे काही विद्यार्थ्यांसाठी जीवनाचं जे शैक्षणिक पुढील कारकीर्द आहे ती या निकालावरून ठरत नसते. त्याच्यामुळे यशाने हुरडून जाऊ नका आणि अपयशाने खचून जाऊ नका. आपली शैक्षणिक जी सुरुवात आहे ती आता व्यवस्थित पद्धतीने झालेली आहे. आपण 10वी वर्गात आलो म्हणजे आपण आपल्या शैक्षणिक वर्षाची पुढील सुरुवात चांगल्या यशाने किंवा जर अपयश मिळाले तर अपयशानंतर मिळणाऱ्या यशाने आपण करू शकतो. त्याच्यामुळे कोणताही विचार डोक्यात न आणता चांगल्या पद्धतीने निकालाला सामोरे जायचं आहे आणि जे पास होतील. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर निश्चित लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा. आणि मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा. मित्रांनो, अशीच माहिती आपल्याला पुढील माहिती वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद.